सुखावह बैठक स्थिती, पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवरती द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, हनुवटी जमिनीला समांतर असेल. डोळे अलगद मिटलेले. आहे त्या स्थितीमध्ये स्थिर बसण्याचा प्रयत्न. देहधारणा, जाणीव, पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत. जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. सहज सुरू असणाऱ्या श्वासाकडे लक्ष, प्राणधारणा. करणार आहोत एक मध्यम पट्टीतला ओंकार. आहे तो श्वास पूर्णपणे सोडून एक सहज श्वास भरून घेऊया. ओम. आंतरिक सजगता. करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. आणि यासाठी आहे तो श्वास पूर्णपणे सोडून एक सहज श्वास भरून घेताना पोट हळूहळू बाहेर येत आहे. घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 20 ते 25 आवर्तन. जाणीव फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाकडे असेल. चेहरा शांत. यथाशक्ती क्रिया. सावकाश कृती थांबूया. मोकळा झालेला आपला श्वास, श्वसन मार्ग याची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा. एक दीर्घ श्वसनाचा आवर्तन. आहे तो श्वास पूर्णपणे सोडून देऊया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. एक सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये प्रवेश करते आणि संथ गतीने संपूर्ण श्वास सोडून देऊया. आपल्या मनातला सगळा आळस, दुखणी बाहेर पडत आहेत. साधनेसाठी आपण सज्ज होत आहोत. तीन मकार लांबलेले ओंकार एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून करूया. एक श्वास भरून घेऊया. आंतरिक सजगता. दोन्ही हात जोडून प्रार्थना एकत्रित. जोडलेले हात हृदयापाशी. ओंकारं बिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः. कामदं मोक्षदं चैव
ओंकाराय नमो नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची, या दिवसाची आणि आपल्या आठवड्याची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने मनामध्ये लीन भाव, भक्तिभाव. सावकाश श्वास घेत कमरेतनं सरळ श्वास सोडत दोन्ही हात खाली, हाताच्या तळव्यांचं प्रदक्षिण. निर्माण झालेली ऊब अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायचे. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम, शुभ सकाळ, स्वागत आहे. दोन्ही पाय समोर घेऊया, विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, मान मध्ये सैल सोडून घेऊया. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, दोन्ही हात समोर, दोन्हीही हातापायांच्या बोटांमध्ये एकत्रित स्ट्रेच देऊया. जास्तीत जास्त ताण आणि अंगठा आतमध्ये, मग त्यावर 4 बोट. 4 ते 5 वेळा ही कृती. जास्तीत जास्त स्ट्रेच, ओपन करायचंय. जास्तीत जास्त ताण. 4 बोट फोल्ड करून त्यावर अंगठा. पुन्हा ओपन, स्ट्रेच, फोल्ड, ओपन, फोल्ड. अजून एकदा करूया. जास्तीत जास्त स्ट्रेच आणि अंगठा आतमध्ये घेऊन त्यावर 4 बोट ओपन करायचंय. दोन्ही हात समोर, पावलं समोर आणि करूया अँकल जॉईंटमधून पावलं स्वतःकडे, मनगटामधून हात स्वतःकडे आणि जमिनीच्या दिशेने घालूया. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. परत श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. अजून एकदा श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. मध्ये येऊन थांबूया. थोडा वेळ हात खाली, हाताचा सपोर्ट मागे देऊया आणि अँकल जॉईंट मधून पावलं गोलाकार फिरून घेऊया. हाताचा सपोर्ट मागे, पाठीचा कणा सरळ. सुरू करूया क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने 5 वेळेला. 5 4 3 2 1. स्टॉप. दोन्ही बाजूनी 5-5 वेळा झाले की थांबायचंय. दोन्ही हात समोर घ्यायचे, हाताची बोटं खांद्यावर. कोपरा जॉईन करून घ्या. दोन्ही पाय आपण सरळच ठेवलेत आणि आता सुरू करूया क्लॉकवाईज रोटेशन शोल्डरचं. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने 5 वेळा. पुन्हा कोपरा जॉईंट आणि आता मागून पुढे. 5 4 3 2 1. स्टॉप. दोन्ही बाजूनी 5-5 वेळा झाले की थांबायचंय आणि पावलं जुळवून घेऊन बटरफ्लाय मध्ये विश्रांती. आपल्या हाताची पकड पावलांच्या भोवती द्या. गुडघे मांड्या जमिनीकडे सैल सोडून द्या आणि डोळे मिटून या स्थितीमध्ये काही क्षण थांबूया. जोड आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. करणार आहोत फुल नेक रोटेशन. डोळे मिटलेले तसेच ठेवूया. चेहरा शांत आहे. ज्यांना पाठीचा त्रास आहे त्यांनी फक्त मान उजवीकडे डावीकडे फिरवायची. बाकीच्यांनी आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन जाऊया आणि आता सुरू करूया. मान उजवीकडे मागे आणि डावीकडून पुढे. डोळे मिटून ही कृती करण्याचा प्रयत्न 3 वेळेला क्लॉकवाईज. श्वास घेत मान उजवीकडे मागे, श्वास सोडत डावीकडनं पुढे. अजून एक राऊंड. श्वास घेत मान उजवीकडे मागे, श्वास सोडत डावीकडनं पुढे. विरुद्ध बाजूने हीच कृती. श्वास घेत मान डावीकडे मागे, श्वास सोडत उजवीकडे पुढे. बरोबर. पाठीचा कणा सरळ ठेवायचा आहे. फक्त हालचाल आपल्या मानेमध्ये होतीये. दोन्हीही बाजूंनी 3-3 वेळा झालं की मग थांबूया. मान सरळ करूया आणि पुन्हा तिथल्या तिथेच थोडीशी विश्रांती घ्या.
आणि जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतो, सोडतो. सावकाश डोळे उघडायचे. आता पुढची कृती, हाताची पकड तशीच ठेवायची. आता फक्त एकदा उजवी मांडी वर उचलायची जास्तीत जास्त, मग खाली, मग डावी मांडी. बरं, आता हे करताना आपल्याला कुठेही उजवीकडे डावीकडे असं न डुलता फक्त आपल्या पायामध्ये घ्यायचा. ठीक आहे. एकदा उजवी मांडी वर, सावकाश खाली, मग डावी, खाली. अल्टरनेट आपण करतो. एकदा उजवी, बरोबर, खाली, डावी मांडी वर, खाली, उजवी, खाली, उजवी, बरोबर, खाली. मध्ये येऊन थांबायचं. आणि आता फुल बटरफ्लाय करूया. सावकाश दोन्हीही गुडघे मांड्यावर आणि खाली, वर, खाली, वर, खाली. आणि आता थोडीशी आपली डायनॅमिक हालचाल, थोडस फास्ट करा. हळूहळू स्पीड वाढवा. बरोबर. आणि मग पुन्हा सावकाश हळूहळू स्पीड कमी 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 करत यायचंय. थांबायचं. विद्याताई करायला हरकत नाहीये तुम्ही. आता पुढची बटरफ्लाय करायला हरकत. ओके. आता आपले हा सावकाश थांबायचंय. उजव्या पायाचा अंगठा पकडायचा आहे. उजव्या पावलाचा अंगठा पकडायचा आहे. ठीक आहे. थोडंसं पाऊल वर उचलायचंय, म्हणजे आपला हे सुद्धा वरती येईल, पण थोडंसं गुडघ्यापासून पाय वर येईल. आणि आता तो गोलाकार फिरूया क्लॉकवाईज. 1, चक्की चालन आपण म्हणतोय आता. 2, 3, 4, बरोबर, 5. विरुद्ध बाजूने 5 वेळेला. 5, सावकाश, 4, 3, 2, 1, स्टॉप. खाली येऊन थांबा. पायाचा अंगठा तसाच राहू देत, तसाच राहू देत. आता हाच उजवा पाय जमिनीला घासत सरळ करायचा आहे आणि पुन्हा फोल्ड करायचा आहे. 3 वेळेला ही कृती करूया. जमिनीला घासत सरळ करा, गुडघ्यातनं जेवढं सरळ करता येईल तेवढा, आणि फोल्ड करा. पुन्हा एकदा सरळ आणि फोल्ड. थांबायचं. आता डाव्या पायाचा अंगठा पकडा, डावं पाऊल वर उचला आणि आता सुरू करूया क्लॉकवाईज रोटेशन. 1, 2, 3, बरोबर, 4. फक्त इथे लक्षात घ्यायचं की आपल्याला कमरेतनं पुढे मागे व्हायचं नाही, फक्त पायामध्ये आपली हालचाल होते. आणि आता विरुद्ध बाजूने. 5, हा, 4, 3, 2, 1, स्टॉप. खाली येऊन थांबा. पायाचा अंगठा तसाच पकडा. आता आपल्याला पाय सरळ करायचा आहे आणि पुन्हा फोल्ड करायचा आहे. हा, सुरू करूया. जमिनीला घासत डावा पाय सरळ करूया आणि फोल्ड करूया. 1, पाय सरळ, फोल्ड. 2, पाय सरळ, फोल्ड. 3 वेळा दोन्ही बाजूने झालं की थांबूया. दोन्ही पाय सरळ करूया आणि विश्रांती घ्या. विधिवत वज्रासन करून घ्यायचंय. दोन्ही पाय जोडून घेऊया. हात शरीराच्या जवळ. एक एक पाय फोल्ड करूया. उजवा आणि मग डावा. हातांची, ज्यांना पाठीचा त्रास आहे त्यांनी आपले हात खाली गुडघ्यांच्या जवळ जमिनीवर ठेवा. बाकीच्यांनी आपल्या हातांची ज्ञानमुद्रा, डोळे अलगद मिटून घ्या आणि वज्रासनामध्ये काही सेकंद थांबा. डोळे मिटून या संपूर्ण आसनाची कृती, स्थिती आपण मनाने तपासून पाहूया. आपले गुडघे मांड्या जुळलेले असतील, सीट्सचा भाग बरोबर टाचांच्या मध्ये असेल, हे बंद डोळ्यांनी निरीक्षण करायचं आहे. आपले पायाचे अंगठे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीमध्ये. खांदे जमिनीकडे आपण हलकेसे सैल सोडूयात. हाताची कोपरं शरीराच्या जवळ आहे. पाठीचा मणका नैसर्गिक सरळ आहे. मान मध्यभागी, डोळे मिटलेले, देहधारणा आणि जोड श्वासाची. प्राणधारणा. श्वास घेतो, सोडतो, श्वास घेतोय,
सोडतो. श्वास सोडताना मनातल्या मनात एक ओंकार. ध्यानात्मक पटीतलं आसन आहे वज्रासन. जेवणानंतर केलं जाणारं एकमेव आसन. आज आपण करणार आहोत या आसनातून पुढे जाणारे मंडूक आसन. मंडूक म्हणजे काय तर बेडकाप्रमाणे शरीराचा आकृतिबंध. सोपं आहे, आपण एकत्रित करू शकतो. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे, जास्त वेळ बसणं शक्य नाहीये, त्यांनी मांडी घालायला हरकत नाहीये. जर शक्य असेल तर थोडा वेळ बसायचा प्रयत्न करा. ठीक आहे, सोपं आहे, आपण एकत्रित करू शकतो. आता जे गुडघे मांड्या जोडलेल्या आहेत ना, त्या एकमेकांपासून लांब करा. बरं, पावलं आपल्याला तशीच ठेवायची आहेत. फक्त जे समोरनं गुडघे आणि मांड्या जोडलेल्या होत्या, त्या आपण एकमेकांपासून लांब केल्या. हां, बरोबर. ठीक आहे. ज्यांना अँकल जॉइंटमध्ये त्रास होतोय, लिगामेंटचा त्रास असेल, त्यांनी मात्र साधी मांडी घाला. ठीक आहे. दोन्ही हात गुडघ्यांवरती आहेत, पाठीचा कणा सरळ आहे. आता आपला उजवा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्या. त्याला एक हलकासा ताण द्या आणि तो मागून डाव्या खांद्यावर ठेवा. बरं, आता मान आपल्याला समोर ठेवायची, ती कुठेही पुढे नाही हलवायची. मग डावा हात वर न्यायचा आहे आणि तो मागून उजव्या खांद्यावर ठेवायचा आहे. परफेक्ट. ठीक आहे. आणि आता बरं, आता हाताची कोपरं अशी कानाजवळ घ्यायची गरज नाहीये, ती थोडीशी स्ट्रेच करा. हा, कानाजवळ न घेता हलकीशी अशी ताणून घ्या, म्हणजे एकमेकांपासून हा आपल्या कानापासून लांब असतील. हा, आणि आता डोळे मिटून घ्या. डोळे अलगद मिटून घ्यायचेत आणि संपूर्ण जो ताण आलेला आहे आपल्या गुडघ्यापासून वर असलेल्या हाताच्या कोपऱ्यापर्यंत, त्याची जाणीव. पाठीचा मणका तिथे सुद्धा एक हलकासा स्ट्रेच आहे, त्याकडे लक्ष. आणि जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. इथे नकळत आपल्या अॅनसच्या भागाचा आपण कॉन्ट्रॅक्शन करतो, तर तो भाग एकदम रिलॅक्स ठेवा. डोळे मिटून या स्थितीचा अनुभव घ्या. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करूया. डोळे उघडायचे आहेत. आधी डावा हात जो वर आहे तो सरळ वर करा, मग तो खाली घ्या. मग उजवा हात वर करा आणि तो खाली घ्या. आपले गुडघे मांड्या जळून घ्यायच्यात. आधी हाताचा सपोर्ट द्या खाली जमिनीवर आणि हळूहळू गुडघे मांड्या जळून घ्या, सावकाश. हातांची पुन्हा एकदा ज्ञान मुद्रा. डोळे मिटून या संपूर्ण आसनाचा आपल्या शरीराच्या कुठल्या भागावर जास्त परिणाम झालेला होता, हा सगळं आपण मनाने तपासूया आणि तो भाग आपण मनाने शिथिल करूया. डोळे मिटून रिलॅक्स. चेहऱ्यावर एक हलकस स्मित अस्थिर गंभीर चेहरा न करता आनंदाने आणि समाधानाने आपण ही सगळी आसनं करतोय. पुढे करूया आपण मार्जरासन आणि त्यासाठी दोन्हीही गुडघ्यांवर भरायचंय. त्याआधी आपण गुडघ्यांवर चालणार आहोत. हा, तर दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेवा आणि मॅटच्या एका टोकाला येऊन उभे राहा. मॅटच्या एका टोकाला यायचं गुडघ्यांवरती आणि गुडघ्यांवर चालूया. ठीक आहे. दोन्ही हात कमरेवर आणि आता सुरू कर. बरं, मॅटवर बसूनच चाला. खाली जर चटई असेल किंवा चादर असेल तर गुडघ्यानं दुखापत होऊ शकते. आणि तसंच रिवर्स या, तसंच मागे या. आपल्याला टर्न न घेता तसंच रिवर्स यायचंय मागे. बरोबर. अजून एकदा चालूया. एका टोकापासून दुसऱ्या टोकाला. तसंच मागे यायचंय. आता आपण साईडने चालूया. समोर बघायचं आणि साईडने चाल. एका टोकापासून दुसऱ्या टोकाला साईडने. बरोबर. पुन्हा मध्ये या. आता स्वतःभोवती प्रदक्षिणा मारायच्या आपल्याला. मध्ये येऊ. एकदा उजवीकडून डावीकडे स्वतःभोवतीच प्रदक्षिणा, म्हणजे गोल फिरायचं स्वतःभोवतीच. आणि मग डावीकडून उजवीकडे.
क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. मध्ये येऊन थांबा. मार्जरासन करण्याआधी आपण एक स्ट्रेचिंग करूया. सोपं स्ट्रेचिंग आहे. हात खाली घ्या. आपला उजवा पाय उजवीकडे सरळ करा. मध्ये येऊन थांबा आणि मग उजवा पाय उजवीकडे सरळ करा. बरं, आता इथे समजा जागेचा अभाव असेल तर आपलं पाऊल आहे ना, ते भिंत किंवा टेबल खुर्ची जे काही असेल त्याला फक्त लावून घ्या. ठीक आहे. पाय मात्र गुडघ्यातनं सरळ. सावकाश. आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करा, आडवे. बरोबर. आता आपला उजवा जो हात आहे तो उजवा हात उजव्या पावलापर्यंत नेण्याचा प्रयत्न करा. बघा जातोय का? जर पावलापर्यंत हात पोहोचत नसेल तर आपला अँकल किंवा गुडघा किंवा मांडी तिथे सपोर्ट द्या. हा. हा, जिथे कुठे हात पोहोचेल तिथे हात ठेवा खाली, त्या मांडीवर, गुडघ्यावर, जिथे कुठे हात असेल तिथे. ज्यांना शक्य आहे त्यांनी पाऊल किंवा पायाची बोटं पकडायचा प्रयत्न करा. डावा हात जो सरळ आहे तो हळूहळू डाव्या कानाजवळ घ्यायला सुरुवात करा. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला होऊ देत. नजर समोर. ठीक आहे. उजवा खांदा एकदम रिलॅक्स करा. उजव्या हाताने तुम्ही गुडघा पकडला असेल, मांडी पकडली असेल किंवा अँकल. उजवा खांदा एकदम रिलॅक्स ठेवा. हा. उजवा हात, उजवा पाय एकदम सरळ आहे. डावा हात वरच्या डोक्याच्या दिशेने ताणलाय. आता इथे 5 सेकंद थांबा. 5, 4, 3, 2, 1. रिलीज. हळूहळू पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ. हात खाली. उजवा पाय सावकाश पुन्हा एकदा फोल्ड करा. वज्रासनामध्ये जसं आपण गुडघ्यावर होतो त्याप्रमाणे. परत खाली मॅटच असू देत, जर मॅट नसेल, चटई चादर असेल तर गुडघ्याला दुखापत होऊ शकते. आता हा डावा पाय डाव्या बाजूने सरळ करा. गुडघ्यातनं सरळ. ठीक आहे. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. आता हळूहळू डाव्या दिशेला झुकायला सुरुवात करायची. डाव्या हाताने गुडघा पकडा किंवा अँकल पकडा, मांडी पकडा. तुम्हाला जे शक्य आहे तिथे आपला हात न्यायचा आहे. बरोबर. हा, किंवा पावलाची बोटं. मग उजवा हात जो सरळ डोक्याच्या दिशेने वर आहे तो हळूहळू उजव्या कानाजवळ घ्यायला सुरुवात करा. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होतोय आणि आता उजवी बाजू आपली ताणली गेली. डावी बाजू एकदम रिलॅक्स करा. डावा खांदा रिलॅक्स करा आणि नजर समोर. जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. 5, 4, 3, 2, 1. रिलीज. हळूहळू हात खांद्यातून सरळ. हात खाली. डावा पाय पुन्हा फोल्ड करा आणि थोडा वेळ वज्रासनामध्ये स्थिर व्हा. काही सेकंद थांबा. डोळे मिटून घ्या. जोड श्वासाकडे. श्वासाची गती वाढली आहे की संथ आहे हे तपासून पहा. आपण कुठे घाई करत नाहीये ना, जास्त जोर तर लावत नाही आहोत ना, याचं स्वतःच निरीक्षण करा. एक दोन श्वास थांबल्यानंतर आपण करूया आता मार्जरासन. त्यासाठी दोन्ही गुडघ्यांवर उभं राहायचंय आणि दोन्ही गुडघ्यांमध्ये आपल्याला शोल्डर एवढं अंतर घ्यायचं. आधी गुडघे मांड्या एकमेकांपासून लांब करा. त्यानंतर पुन्हा एकदा आपल्या पायावर बसा. उजव्या हाताचा जो कोपर आहे तो उजव्या गुडघ्याजवळ घ्या. हा. आणि त्याप्रमाणे तुमचा डावा गुडघा किंवा डावा पाय ऍडजस्ट करा. बरोबर. हा. ठीक आहे. आणि आता दोन्हीही हातांची कोपरं दोन्हीही गुडघ्यांना लावून घ्या. दोन्ही हातांची कोपरं दोन्ही गुडघ्यांना लावून घ्यायची. हाताची पाचही बोटं जुळलेली. खांद्यातून दोन्ही हात, गुडघ्यातून दोन्ही पाय सरळ करा. नजर दोन्हीही हातांच्या मध्ये. आपली पावलं जी आहेत ही जमिनीकडे फ्लॅट असतील. नजर दोन्हीही हातांच्या मध्ये. करणार आहोत आपण मार्जरासन भाग 1. हळूहळू आपल्याला श्वास घेत घेत आपली मान सिलिंगच्या दिशेने न्यायला सुरुवात करायची. आपली नजर सिलिंगकडे असेल. अंतिम स्थितीमध्ये दातावर दात. नजर सिलिंगकडे. शक्य असेल तर डोळे मिटून घ्या. दातावर दात लावून घ्या. आणि आता बघा देहधारणा. आपले पोटाचे स्नायू जमिनीकडे एकदम ढिले करून द्या. सैल सोडायचे आणि आपल्या लोअर बॅक पासून वर असलेल्या सर्वाइकलच्या मणक्यापर्यंत
जो प्रेशर आलेला आहे, अंतर्वक्र आकार प्राप्त झालाय त्याला, त्याची जाणीव, आणि गळ्यापासून पोटापर्यंतचे सगळे स्नायू ताणले गेले आहेत त्यातले लक्ष. बरोबर. नजर वरती सिलिंगकडे ठेवायची. शक्य असेल तर डोळे मिटा आणि श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. छान. उलट चाल करताना डोळे उघडा, एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत पुन्हा आपली नजर दोन्हीही हातांच्या मध्ये. आपल्या पाठीच्या मणक्यावर आलेला प्रेशर रिलीज होतोय आणि पोटावर असलेला ताण रिलीज होतोय. दोन्हीही आपल्या पाठीचा कणा सिलिंगला समांतर झालाय. पुढे करणार आहोत आपण मार्जारासन भाग 2. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे, पाठीची दुखणी आहे, त्यांनी भाग 2 करणं टाळायचं आहे. त्यांनी पुन्हा एकदा भाग 1 चंच आवर्तन करा. बाकीच्यांनी एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत आपली हनुवटी गळ्याकडे न्यायला सुरुवात करा. चेन लॉक पोझिशन. आपली हनुवटी आपल्या कॉलर बोन पर्यंत घेऊन जायची आहे. आणि आता बघा, तुमचा पाठीचा मणका खांद्यापासून वरती सिलिंगच्या दिशेला ताणला जाईल. तुमची हनुवटी गळ्यातली लॉक होते आणि आपला पाठकणा सिलिंगच्या दिशेने ताणला जातो. त्याला एक कमानीसारखा आकार प्राप्त होतो आणि गळ्यापासून पोटापर्यंतचे सगळे स्नायू तिथे आता तुम्हाला प्रेशर जाणवेल. बरोबर. छान. आता इथे एक आवर्तन दीर्घ श्वसनाचं करा. आहे तो श्वास सोडून यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि संथ गतीने संपूर्ण श्वास सोडून द्या. आपली सगळी पाठीची दुखणी या श्वासासोबत बाहेर पडत आहे आणि आपला पाठकणा अजून फ्लेक्झिबल होतोय ही भावना आपल्या मनात. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत पुन्हा एकदा आपली नजर दोन्हीही हातांच्या मध्ये. पुन्हा आलेला प्रेशर आणि स्ट्रेच रिलीज होतोय. आता थोडीशी डायनॅमिक हालचाल करूया. पुन्हा लक्ष द्या की ज्यांना पाठीचा आणि सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी फक्त हनुवटी गळ्याकडे नेणं टाळायचंय. त्यांनी मध्ये येऊनच थांबायचंय. बाकीच्यांनी पूर्ण कृती करण्याचा प्रयत्न करा. आता श्वास घेत आपल्याला भाग 1 करायचा आहे. इनहेल अप. श्वास सोडत भाग 2. एक्झेल डाऊन. हनुवटी गळ्याकडे. इनहेल अप. एक्झेल डाऊन. इनहेल अप. एक्झेल डाऊन. इनहेल अप. एक्झेल डाऊन. अजून एक राऊंड. इनहेल अप. एक्झेल डाऊन. मध्ये येऊन थांबूया. मध्ये येऊन थांबायचंय. आता आपल्याला थोडीशी बॅलन्सिंग कृती करायची आहे. ठीक आहे. आपला जो उजवा पाय आहे तो मागणं सरळ करा. उजवा पाय मागून सरळ करा. बरोबर. आणि डावा हात समोरनं सरळ करा. येस. बरोबर. आता तुमची नजर डाव्या हाताच्या पंजाकडे. तिकडे नजर स्थिर करा. श्वास चालू ठेवा आणि स्वतःचा बॅलन्स सांभाळा. हात समोर न ताणा, उजवा पाय मागच्या बाजूने ताणा आणि इथे 10 सेकंद थांबूया. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. रिलीज. हात खाली घ्या. सावकाश पाय खाली घ्या. हीच कृती विरुद्ध बाजूने. आता डावा पाय मागणं सरळ करा. उजवा हात समोरनं सरळ करा. उजव्या हाताला समोरनं स्ट्रेच, डाव्या पायाला मागणं स्ट्रेच. पुन्हा एकदा इथे स्वतःचं बॅलन्स सांभाळायचं आहे. बरोबर. नजर उजव्या हाताच्या बोटांकडे आणि 10 सेकंद इथेही थांबूया. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. रिलीज. हात खाली, पाय खाली आणि वज्रासनामध्ये स्थिर.
डोळे मिटून घ्या. थोडेसे हात झटकून घ्या तुमच्या कोपराच्या इथे किंवा मनगटांच्या इथे जो प्रेशर आला असेल तर हलकेसे हात झटकून घ्या. डोळे मिटलेले ठेवा. श्वासाकडे लक्ष. श्वासाची गती वाढलीये का हे तपासून पहा. आणि एकेका पायाने वज्रासन सोडून द्या. एक एक पाय सरळ करा. उजवा आणि मग डावा. विश्रांती. आजपासून आपण सूर्यनमस्कार करणार आहोत. तर सूर्यनमस्काराचे कॉन्ट्राइंडिकेशन लक्षात घ्या की ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, अँजिओप्लास्टी अँजिओग्राफी झाली असेल, त्यांनी सूर्यनमस्कार करणं शक्यतो तरी टाळायचं आहे. त्याचबरोबर ज्यांना सिव्हिअर बॅक पेन आहे, म्हणजे कमरेचा बेल्ट आहे, मानेचा बेल्ट आहे, त्यांनी सुद्धा सूर्यनमस्कार करणं टाळायचं आहे. याचे फायदे काय आहेत? सूर्यनमस्कारामधून ऑफकोर्स आपलं शरीर तर फ्लेक्झिबल होतच. शारीरिक तंदुरुस्त, मानसिक तंदुरुस्त हे तर सगळं आहेच. पण त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये जे 6 चक्र आहेत, ते बॅलन्स करण्याचं काम सुद्धा हे सूर्यनमस्कार करतात. बरीचशी जी आपली दुखणी आहेत, बरेचसे जे आजार आहेत, ते सुद्धा आपल्यापासून लांब राहतात. असं एका ग्रंथामध्ये म्हटलेलं आहे, की जे रोज सूर्यनमस्कार घालतात, त्यांना हजारो वर्षाची संपत्ती प्राप्त होते. तर ही संपत्ती म्हणजेच आरोग्यम धनसंपदा आहे. कुठल्याही धनस्वरूपाची नसून आपलं आरोग्य हेच आपली खरी ओळख किंवा हेच आपली खरी संपत्ती आहे. म्हणून हे सूर्यनमस्कार रोजच घातले पाहिजेत. आजपासून आपण सुरुवात करणारच आहोत. तर मी आधी दाखवणार आहे तुम्हाला की कशाप्रकारे आपण हे करायचे आहेत. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे, जास्त वेळ खाली बसणं शक्य नाहीये, तर त्यांनी मला फक्त एकदा पर्सनलमध्ये आज मेसेज टाका. मी त्यांना पुढचे कशी सूर्यनमस्कार करायचे हे दाखवेन. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे, जास्त वेळ उभं राहणं किंवा पाय जास्त लांब करणं शक्य नसेल, त्यांच्यासाठी ही सूचना आहे. बाकीच्यांनी बघून घ्या की हे सूर्यनमस्कार कसे केले जातात. सर्वांग सुंदर आसन आहेत, खूप सारे लाभ आहेत. पण ते सगळे लाभ मी तुम्हाला WhatsAppवरती करीन. आता तुम्हाला मी जास्त वेळ घेणार नाहीये. आता फक्त आपण बघूया की हे 12 स्टेप्स ज्या आहेत त्या कशा केल्या जातात. हं? जुन्या साधकांना माहिती आहे, नवीन साधकांनी आधी बघून घ्या आणि मग आपण सगळे एकत्रित करणार आहोत. तर इथे आपल्याला उठून उभं राहून मॅटच्या एका टोकाला यायचंय, पुढे यायचं. सूर्यनमस्काराची जी सुरुवात आहे ती आपण गायत्री मंत्राने करू आणि पुढे सूर्याची एक एक नावं घेऊन आपण हा नमस्कार करत असतो. तर मी आधी तुम्हाला दाखवते, बघून घ्या आणि मग आपण सगळे एकत्रित करणार आहोत. तर पहिली म्हणजे कृती आपल्याला मॅटच्या एका टोकाला येऊन उभं राहायचंय. पहिलं जे आसन आहे ते म्हणजे नमस्कार आसन. 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्तपादासन, त्याच्यानंतर 4 अश्वसंचलन. अश्वसंचलन करताना आपला उजवा पाय मागे घ्यायचा, उजवा गुडघा जमिनीवर टेकवायचा, नजर सिलिंगकडे. हे झालं 4 अश्वसंचलन. पुढे आहे 5 दंडासन. डावा पाय मागे घ्यायचा, दोन्ही आपले पाय टाचा वर उचलले असतील, नजर समोर, आपला पाठकणा आणि पोट हे स्लँटिंग पोझिशन मध्ये येतं. हे झालं 5 दंडासन. पुढे आहे 6 अष्टांगासन. गुडघे जमिनीवर टेकवायचे, आपली हनुवटी किंवा कपाळ आणि छातीचा भाग जमिनीवर. हे झालं अष्टांगासन. शरीराचे 8 अंग जमिनीवर आहेत. पुढे आहे 7 भुजंगासन. खांद्यातून दोन्ही हात सरळ करायचे, पावलं जमिनीकडे फ्लॅट करायची, नजर सिलिंगकडे. हे आहे 7 भुजंगासन. 8 पर्वतासन. आपल्या टाचा खाली जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करायचा आणि नजर तुमच्या नेवल रिजनकडे असेल. हे झालं 8 पर्वतासन. पुढे आहे 9 अश्वसंचलन. आता आपलं उजवं पाऊल जे आहे ते दोन्हीही हातांच्या मध्ये आणण्याचा प्रयत्न करायचा. अट्टाहास नसेल. सुरुवातीला जर पाऊल येत नसेल हरकत नाहीये, पण हळूहळू आपल्याला हे एक आपलं ध्येय ठेवायचंय की आपलं उजवं पाऊल दोन्हीही हातांच्या मध्ये आलं पाहिजे, हात न उचलता. ठीक आहे. हे झालं आपलं 9 अश्वसंचलन. पुढे आहे 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन आणि 12 नमस्कारासन. हे झालं आपलं अर्धावर्तन. पुढे पण बघून घ्या.
अजून एकदा दाखवते, मग आपण सगळे एकत्रित करूया. 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्त पादासन, 4 मग डावा पाय मागे अश्वसंचलन, 5 दंडासन, 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 डावा पाय पुढे अश्वसंचलन, 10 हस्तपादासन, 11 हस्तोत्तानासन आणि 12 नमस्कारासन. सूर्यनमस्कार केल्यानंतर आपल्या श्वासाची गती वाढते. मग त्यावेळेला मुखधोती करायची. ती कशी करायची बघा. पाय लांब करायचे, दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवर ठेवायचे, नजर खाली जमिनीकडे द्यायची आणि तोंडाने जोर जोरात फुंकर मारायची. ठीक आहे, श्वासाची गती वाढल्यावर. ठीक आहे, सगळ्यांनी आता स्टँडिंग मध्ये या. दंड स्थितीमध्ये विश्रांती. सूर्यनमस्कार करण्याआधी आपण करूया ताडासन. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, नजर समोर. सुरू करूया. दोन्ही हात हळूहळू सरळ डोक्याच्या दिशेने वर घेऊया. दोन्हीही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना करा आणि मग त्याचा वर उचला. जास्तीत जास्त स्ट्रेच द्या, ताण द्या, ताण. बरोबर, छान. सावकाश टाचा खाली घ्या, दोन्ही हात खाली घ्या आणि विश्रांती करा. विश्रांती. करूया आपण चक्रासन, कटी चक्रासन. दोन्ही पावलांमध्ये आपल्याला अर्ध्या फुटापेक्षा कमी अंतर घ्यायचंय. थोडंसं ट्विस्टिंग करू आणि मग सूर्यनमस्कार करूया. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा आणि आता सुरू करूया. एकदा उजवीकडे येताना डाव्या पायाची मागून टाच बघा आणि डावीकडे येताना मागून उजव्या पायाची टाच बघा. सुरू डायनॅमिक हालचाल. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 वेळा झालं की थांबा आणि मॅटच्या एका टोकाला येऊन उभे. दोन्ही पाय जोडले, हात शरीराच्या बरोबर, दोन्ही हात जोडून घेऊया, डोळे अर्धत मिटून घेऊया. जोडलेले हात आपल्या हृदयापाशी आहेत, चेहरा शांत आहे. सूर्यनमस्काराचे शारीरिक मानसिक लाभ आपल्याला या क्षणी प्राप्त होणार आहे. ही भावना आपल्या मनामध्ये आहे. आपल्या बंद डोळ्यांसमोर, आपल्या आयब्रो सेंटरमध्ये, भ्रूमध्यामध्ये आपण नुकताच उगवणारा सूर्य पाहण्याचा प्रयत्न करूया. असं इमॅजिन करायचंय की आपल्या समोर एक खिडकी आहे, त्या खिडकीतून एक छोटासा डोंगर आहे, त्या डोंगरावरून सूर्य नुकताच उगवत आहे. त्या सूर्याची पिवळसर केशरी सोनेरी किरण आपल्या शरीरामध्ये, आपल्या मुखावर पडत आहे, त्या आपल्या शरीरात प्रवेश करत आहे. आपल्याला दिवसभर जी प्राणशक्ती ऊर्जा लागते ही सूर्यदेवतेपासून मिळते. आपल्या मनामध्ये एक कृतज्ञता भाव, सूर्यदेवतेसारखा कर्मयोग अंश रूपाने आपल्यामध्येही यावा ही प्रार्थना मनात. गायत्री मंत्राचं पठण एकत्रित करूया. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम मित्राय नमः. 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्तपादासन, दोन्ही हात खाली, बरोबर. 4 उजवा पाय मागे घ्या, अश्वसंचलन, उजव्या पायाचा गुडघा जमिनीवर टेकवा, नजर सिलिंगकडे, बरोबर. 5 डावा पाय मागे घेऊया, दंडासन, गुडघे वर उचलायचे, टाचा वर उचलायच्या. बरं, थोडासा सीटचा भाग खाली घ्या. तसंही केलं तरी चालेल. हा, शक्य असेल तर स्लँटिंग घ्यायचं. ठीक आहे. त्यापुढे 6 अष्टांगासन, गुडघे जमिनीवर टेकवा. सावकाश आपलं कपाळ किंवा हनुवटी जमिनीवर आणि छातीचा भाग जमिनीवर.
आपला सीटचा भाग हलकासा वर उचलला जाईल. आपण केलंय 6 अष्टांगासन. बरोबर. 7 भुजंगासन करूया. हळूहळू दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे, पावलं खाली जमिनीकडे फ्लॅट करा. छान. नजर वरती सिलिंगकडे. आपण केलंय 7 भुजंगासन, 8 पर्वतासन. आता शक्य असेल तर टाचा खाली जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. नजर तुमची तुमच्या नेवल रिजनकडे म्हणजेच नाभी प्रदेशाकडे. छान. आपण केलंय 8 पर्वतासन. पुढे करूया 9 अश्वसंचलन. आपलं उजवं पाऊल दोन्हीही हातांमध्ये येत आहे का बघा. दोन्हीही हातांच्या मध्ये आणण्याचा प्रयत्न करा. अट्टहास नसेल. हळूहळू आपल्याला ही कृती पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. छान. आता डावा गुडघा जमिनीवर आहे, नजर सिलिंगकडे. आपण केलंय 9 अश्वसंचलन. 10 हस्तपादासन. डावा पाय पुढे घ्या. शक्य असेल तर हनुवटी गळ्याकडे. 11 हस्त उत्तानासन आणि 12 नमस्कारासन. हे आपलं अर्धावर्तन झालं. पुढची ओम खगाय नमः. 1 नमस्कारासन. 2 हस्त उत्तानासन. 3 हस्तपादासन. 4 डावा पाय मागे अश्वसंचलन. डाव्या पायाचा गुडघा जमिनीवर, नजर सिलिंगकडे. 5 दंडासन, स्लॅन्टिंग पोझिशन. 6 अष्टांगासन. गुडघे जमिनीवर टेकवा. आपली हनुवटी किंवा कपाळ जमिनीवर आणि छातीचा भाग जमिनीवर. 6 अष्टांगासन. 7 भुजंगासन. बरोबर. 8 पर्वतासन. टाचा जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न. अट्टहास नसेल. पाय मात्र आपले स्ट्रेच आहेत. 9 डावा पाय पुढे अश्वसंचलन. डावं पाऊल दोन्हीही हातांच्या मध्ये आणण्याचा प्रयत्न. टार्गेट आहे आपला हा. पुढे आहे 10 हस्तपादासन. उजवा पाय पुढे घ्या. 11 दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. हस्त उत्तानासन आणि 12 नमस्कारासन. अजून 2 आपण करणार आहोत. ज्यांना दम लागला असेल त्यांनी थांबायचंय. बाकीच्यांनी पुढचे कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करा. सुरू करूया. ओम रवये नमः. 1 नमस्कारासन. 2 हस्त उत्तानासन. 3 हस्तपादासन. 4 उजवा पाय मागे अश्वसंचलन. 5 दंडासन. छान. 6 अष्टांगासन. 7 भुजंगासन. 8 पर्वतासन. 9 उजवा पाय पुढे अश्वसंचलन. 10 हस्तपादासन. 11 हस्त उत्तानासन. 12 नमस्कारासन. लास्ट. ओम भास्कराय नमो नमः. 1 नमस्कारासन. 2 हस्त उत्तानासन. 3 हस्तपादासन. 4 डावा पाय मागे अश्वसंचलन. 5 दंडासन. 6 अष्टांगासन. 7 भुजंगासन. 8 पर्वतासन. 9 डावा पाय पुढे अश्वसंचलन. 10 हस्तपादासन. 11 हस्त उत्तानासन. 12 नमस्कार. मुखधोटी करून घ्यायची. सावकाश खाली बसा आणि मग पाठीवर पडून विश्रांती घ्या. एका कुशीला वळून खाली बसा आणि मग पाठीवर पडून विश्रांती घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. डोळे मिटून घ्या. आणि आता आपण जे सूर्यनमस्कार केले त्या सूर्यनमस्काराच्या 12च्या 12 स्टेप्स आठवण्याचा प्रयत्न करा. डोळे मिटून एक आवर्तन आपण सूक्ष्म रूपाने करूया. असं इमॅजिन करायचंय की आपण मॅटच्या एका टोकाला उभे आहोत आणि मनानेच आपण एक सूर्यनमस्कार करतोय. डोळे मिटलेले आहेत आणि मानसिक आवर्तन एक करायचंय.
करणार आहोत आपण उत्तान वक्रासन. थोडस विश्रांतीकारक आसन. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ, दोन्ही पाय फोल्ड करा, उजवा आणि डावा. पावलं गुडघे मांड्या एकमेकांना जवळ असतील आणि आता आपल्या टाचा सीटच्या जवळ ओढून घ्या. दोन्हीही पायांच्या टाचा सीटच्या जवळ ओढून घ्या. दोन्हीही हातांची बोट एकमेकांना गुंफून घ्या आणि ती पकड जसं आपण उशी घेतो त्याप्रमाणे आपल्या डोक्याच्या मागे घ्या. खांदे आणि कोपरं जमिनीवरच असतील आणि ती जमिनीच्या दिशेने आपण रिलॅक्स केलेली आहेत. कुठेही वर उचलायची नाहीये. आता आपले जोडलेले पाय हे उजवीकडे जातील आणि मान डावीकडे. आपले पाय उजवीकडे आणि मान डावीकडे. पावलावर पाऊल, गुडघ्यावर गुडघा आणि मांडीवर मांडी असेल. नजर आपली डाव्या हाताच्या गुडघे आपल्या कोपराच्या पलीकडे घ्या आणि डोळे मिटून घ्या. नजर डाव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे आणि डोळे मिटले. संपूर्ण पाठीचा कणा रिलॅक्स करा. आपली उजवी बाजू जमिनीकडे दांडी केली आहे त्याची जाणीव. जोड श्वासाची. श्वास घेतो, सोडतोय. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करताना डोळे उघडा. सावकाश आपले पाय आणि मान मध्यभागी येईल. त्याचा सीट पासून थोड्याशा लांब गेल्या असतील तर त्या पुन्हा हाताच्या दराने सीटच्या जवळ ओढून घ्या. गुडघे मांड्या पावलं एकमेकांना जोडलेल्या. पुन्हा हाताची पकड डोक्याच्या मागे. आता आपले जोडलेले पाय हे डाव्या बाजूला जातील आणि मान उजवीकडे. उजव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे बघा आणि अंतिम स्थितीमध्ये डोळे मिटून घ्या. पुन्हा एकदा देहधारणा, ट्विस्टिंग, स्ट्रेच आणि प्रेशर या सगळ्याचा अनुभव. जोड श्वासाची. श्वास घेतो, सोडतो. 2 श्वास इथे थांबूया. प्राणधारणा. उलट चाल करताना डोळे उघडा. सावकाश मान आणि पाय मध्यभागी येतील. हात खाली घ्या. दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती. दोन्हीही पायांमध्ये अंतर घ्या आणि विश्रांती. रिलॅक्स. आपण करणार आहोत पोटावरती पडून नौकासन. तर ज्यांचं नुकतंच ऑपरेशन झालं असेल अल्सर किंवा अपेंडिक्स किंवा हर्नियाचं, त्यांनी मात्र पोटावर पडून हे जे आपण नौकासन करणार आहोत ते करणं टाळायचं आहे. सोपं आसन आहे, आपण एकत्रित करू शकतो. हवं असेल तर एकदा बघून घ्या नवीन साधकांनी आणि मग आपण पुन्हा एकत्रित करूया. तर इथे आपल्याला एका कुशीला वळून पोटावर पडून विश्रांती घ्यायची आणि त्यानंतर आपण करणार आहोत नौकासन. तर त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर आहे. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचे आणि मग एकाच वेळेला दोन्ही हात, पाय आणि संपूर्ण शरीर जमिनीपासून वर. दोन्ही हात, पाय आणि संपूर्ण शरीर. हे आहे नौकासन. ज्यांना वेट लॉस करायचंय, त्याचबरोबर वाढलेला पोटाचा भाग कमी करायचा आहे, त्यांनी जरूर हे आसन नियमित करावं. इथे नॉर्मल श्वास चालू ठेवायचा. उलट चाल करताना आधी हात, पाय दोन्ही खाली येतील, कपाळ जमिनीवर येईल आणि मग विश्रांती घ्यायची. ठीक आहे. एका कुशीला वळा आणि हे आसन करूया आपण. एका कुशीला वळून आधी विश्रांती घ्यायची पोटावर पडून, कुठल्याही एका गालावर पडून. सुरू करूया. ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांनी सुद्धा करताना काळजी घ्या. आता दोन्ही हात वरती डोक्याच्या दिशेने सरळ वर घ्या. कपाळ जमिनीवर आहे. दोन्ही पाय मागून स्ट्रेच करा. हात समोर स्ट्रेच करा वरच्या बाजूने. आणि आता एकाच वेळेला दोन्ही हात, पाय आणि संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचला. नॉर्मल श्वास चालू ठेवायचा आहे. कुठेही श्वास होल्ड न करता नॉर्मल ब्रीदिंग चालू आहे. बरोबर. ठीक आहे. आता इथे यथाशक्ती थांबा. मी 10 अंक काउंट करणार आहे. तुम्हाला जर दम लागला तर तुम्ही थांबायला हरकत नाहीये. ठीक आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी थांबा. 10,
9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. रिलीज. पाय खाली, हात खाली, कपाळ जमिनीवर. एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर. श्वासाची गती वाढली असेल, हृदयाची गती वाढली असेल, नाकाने श्वास घ्या, तोंडाने फुंकर मारल्याप्रमाणे सोडा. पुन्हा नाकाने श्वास घ्या, फुंकर मारल्याप्रमाणे सोडा. रिलॅक्स. डोळे मिटलेले, जाणीव श्वासाची. श्वास घेतो, सोडतो. आपण आज जी काही साधना केली त्या संपूर्ण साधनेचे लाभ आपल्याला छान असे प्राप्त होणार आहे. सावकाश एका कुशीला वळूया आणि हळूहळू बैठक स्थितीमध्ये. हाताच्या आधाराने हळूहळू बैठक स्थितीमध्ये. बैठक स्थितीमध्ये आधी विश्रांती घ्या. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी घाला. आज आपण एक मुद्रा शिकणार आहोत, ज्याला वायू मुद्रा म्हणतात. सोपी आहे, आपण एकत्रित करू शकतो. तर ज्यांना जॉईंट पेन आहे, ज्यांना जॉईंट पेनचा त्रास आहे किंवा वाताचा त्रास आहे, त्यांच्यासाठी ही मुद्रा लाभदायक ठरते. तर सोपी आहे बघ. हात समोर घ्या. आपलं जे पहिलं बोट आहे ते फोल्ड करायचं आणि ते अंगठ्याच्या मुळाशी घेऊन यायचं बघा, अशा प्रकारे. आणि ह्या बोटाला ह्या अंगठ्याने लॉक करायचं. ही झाली आपली वायू मुद्रा. पहिलं बोट जे आहे ते फोल्ड करायचं आणि अंगठ्याने त्याला लॉक करायचं. तर आपल्याला ही दोन्हीही हातांची करायची. सोपी आहे. बरोबर, बरोबर. हाताचे जे तळवे आहेत ते सिलिंगकडे आणि दोन्ही हात गुडघ्यांवर. हाताची कोपरे शरीराच्या जवळ ठेवा, पाठीचा मणका सरळ, मान मध्यभागी आणि डोळे मिटून घ्या. फक्त लक्ष आपल्या श्वासाकडे. आपण श्वास घेतो आणि सोडतो. श्वासाची जाणीव. काही सेकंद या स्थितीमध्ये थांबायचंय. याच्यातूनच आपण करूया पुढे दीर्घ श्वसनाच्या 2 आवर्तन. आहे तो श्वास सोडून यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने संपूर्ण श्वास सोडूया. स्लोली, कम्प्लिटली ब्रीथ आउट. अजून एक आवर्तन करूया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. आपण प्राणयुक्त, चैतन्ययुक्त होतोय आणि संथ गतीने संपूर्ण श्वास सोडून द्या. आपण तणावमुक्त, व्याधीमुक्त होतोय. हाताची जी वायुमुद्रा केली ती सोडून द्यायची, डोळे मिटलेले तसेच ठेवायचे आणि दोन्ही हात जोडून घ्यायचेत, जोडलेले हात आपल्या हृदयापाशी. प्राणायामाचा श्लोक मी बोलते, आपण श्रवण करा आणि आपल्या अंतरंगातल्या प्राणशक्तीला मनापासून वंदन करा. प्राणस्तेदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितम् मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञाञ्च विदेहि नैति.
या तिन्ही लोकात जे जे काही अस्तित्वात आहे हे सगळं प्राण्याच्या अधीन आहे. म्हणून हे प्राणा, जसं माता आपल्या मुलांचं रक्षण करते तसं तूही आमचं रक्षण कर. आम्हाला चांगली बुद्धी, आरोग्य आणि संपदा म्हणजे संपत्ती प्राप्त करून दे. आपल्या अंतरंगातल्या प्राणशक्तीला मनापासून वंदन करूया. सावकाश आपली मान सरळ करूया. दोन्ही हात गुडघ्यांवरती, डोळे मिटलेले आहेत. श्वासाची गती संत आहे, लयबद्ध आहे. आज आपण शिकणार आहोत अनुलोम विलोम प्राणायाम, अल्टरनेट ब्रीथिंग आणि स्ट्रेस रिलीफ प्राणायाम आहे हा. या प्राणायामाची सुरुवात किंवा ही डाव्या नाकपुडीपासून होते, म्हणजे चंद्रनाडीपासून. आपण डावीने श्वास घेणार आणि मग तो घेतलेला श्वास उजवीने सोडणार. पुन्हा उजवीने श्वास भरून घ्यायचा आणि मग तो श्वास डावीने सोडायचा. तर मी दाखवते, मग आपण करू. अ, याला विशेष असे कुठलेही कॉन्ट्रा इंडिकेशन्स नाहीयेत. अगदीच सर्दी झाली असेल, नाक चोरलं असेल, सायनसचा त्रास असेल, शिंका येत असतील सारख्या, नाकाचं हाड वाढलं असेल आत्ता साधना करताना, तर मात्र करायचं नाहीये. पण हा प्राणायाम तुम्हाला रोज तुम्ही जरी केलात तरी तुमच्यातला जो ताण आहे तो कमी होतो आणि शरीर मन मात्र बॅलन्स होतं. तर हे कसं करायचं दाखवते. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा. जुन्या साधकांनी करायला हरकत नाही, नवीन साधकांनी बघून घ्या. हं. तर आपल्याला उजव्या अंगठ्याने उजवी नाकपुडी सुरुवातीला बंद करायची. डावीने आहे तो श्वास सोडून डावीने खोलवर दीर्घ पूरक, डावी बंद, उजवीने संथ रेचक. अंगठ्याचा हात काढून, नाकपुडीवरचा अंगठा काढून उजवीने रेचक करायचं. पुन्हा उजवीने खोलवर दीर्घ पूरक, उजवी बंद आणि मग डावीने सावकाश रेचक. अशा प्रकारे आपल्याला 5 आवर्तनं करायची आहेत. अल्टरनेट ब्रीथिंग सुरू करूया. डोळे मिटलेले, उजवी नाकपुडी बंद, डावीने आहे तो श्वास सोडून, डावीने खोलवर दीर्घ पूरक, डावी बंद, उजवीने संथ रेचक, उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने संथ रेचक. एक आवर्तन झालं. डावीने खोलवर दीर्घ पूरक, डावी बंद, उजवीने संथ रेचक, उजवीने खोलवर दीर्घ पूरक, उजवी बंद, डावीने संथ रेचक. तिसरा वर्तक, डावीने पूरक, डावी बंद, उजवीने रेचक, उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने रेचक, डावीने पूरक, डावी बंद, उजवीने रेचक, उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने रेचक. लास्ट राउंड. डावीने पूरक, डावी बंद, उजवीने रेचक, उजवीने पूरक, उजवी बंद आणि डावीने सावकाश रेचक. उजवा हात गुडघ्यावर ज्ञानमुद्रेत, डोळे मिटलेले आहेत. चेहरा शांत आहे. जाणी दोन्ही नाकपुड्यांकडे. कुठल्या नाकपुडीने आपण सहज श्वास घेतला, सोडला हे आपलं आपण तपासूया. याला नाडी शोधन प्राणायाम असंही दुसरं नाव आहे. आपल्याला इथे कळतं की आपली कुठली नॉस्ट्रिल्स ऍक्टिव्हेट आहे जेव्हा आपण हा प्राणायाम करतो त्यावेळेला, आणि आपल्या दोन्हीही नॉस्ट्रिल्स इथे बॅलन्स राहायला मदत होते. डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच आहे ती बैठक सोडा. पद्मासन, अर्ध पद्मासन जे घातलंय ते, आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. एका कुशीला वळायचंय आणि शवासनासाठी स्थिती घ्यायची.
दोन्हीही पायांमध्ये पुरेसं अंतर, आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. दोन्ही हातांमध्ये अंतर. 1 तास साधना केल्यानंतर हे 2 ते 3 मिनिटाचं शवासन आपल्याला खूप सारे ऊर्जा देतं. आपल्या पाठीचा कणा जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्यायचा आहे. बंद डोळ्यांनी आपल्या पावलापासून ते मस्तिष्कापर्यंत संपूर्ण देहाचं निरीक्षण करायचंय. चेहरा शांत, कपाळावर कुठलीही आठी नाहीये. आपल्या शरीरातला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू, सांधे आपण मनाने शिथिल करणार आहोत. पाठीच्या कण्याला जमिनीचा झालेला स्पर्श सुखावह वाटतोय. सुरुवात आपण पावलापासून करूया. मी माझ्या दोनही पावलांची 5ही बोटं, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडीचा भाग, सीटचा भाग, कमरेचा भाग मनाने शिथिल करत आहे. माझा संपूर्ण उजवा आणि डावा पाय, त्याच्यामध्ये असलेले महत्वाचे स्नायू आणि सांधे शिथिल होत आहेत. माझे दोन्ही हात, हातांची 5ही बोटं, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा शिथिल होत आहे. संपूर्ण उजवा आणि डावा हात, तिथे असलेले सगळे स्नायू आणि सांधे शिथिल होत आहेत. माझी सगळी हातापायाची दुखणी या क्षणी बाहेर पडत आहेत. माझा पाठीचा मणका, त्या मणक्यांची 33 मणक्यांची माळ, जी आता जमिनीवर विश्रांती घेत आहे, तीही शिथिल होत आहे. माझ्या पाठकण्याचं आरोग्य अतिशय उत्तम आहे. तिथे जी काही दुखणी आहेत, ती या क्षणी बरी होत आहेत. माझ्या पोटाचा भाग, तिथल्या सगळ्या महत्वाच्या ग्रंथी, सगळे स्नायू शिथिल होत आहेत. माझं पोटाचं आरोग्य अतिशय उत्तम आहे. माझी पचनसंस्था अतिशय उत्तम काम करतेय. जाणीव आपल्या उरभागाकडे. माझ्या छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, माझी 2 फुफ्फुसं, माझं छोटंसं हृदय शिथिल होत आहे. माझी श्वसन क्षमता अतिशय छान काम करत आहे. जाणीव कंठाच्या ठिकाणी. माझ्या गळ्यातील आजूबाजूचे सगळे स्नायू शिथिल होत आहेत. सगळ्या महत्वाच्या ग्रंथी शिथिल होत आहेत. त्यांचं उत्तम आरोग्य आहे. जाणीव आपल्या चेहऱ्याच्या ठिकाणी. आपली हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैल सर्जी शिथिल झाली. संपूर्ण जबड्याचा भाग शिथिल आहे. 2 कान, अलगद मिटलेले डोळे शिथिल. आपलं नाक, नाकाचा शेंडा, दोन्हीही नाकपुड्या शिथिल. आपल्या दोन्हीही भुवया, भ्रूमध्य, आठीविरहित कपाळ शिथिल. आपल्या डोक्याचा भाग, टाळूचा भाग आणि आपले केस शिथिल होत आहेत. स्वस्थ शरीर. जाणीव श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. श्वासाची गती संथ लयबद्ध झालीय. मनातले विचार आपोआप कमी झालेले आहेत. शांत मन, प्रसन्न चेहरा. मी श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती माझ्यात भरून घेत आहे, सामावून घेत आहे. आणि मी श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, काळजी, चिंता, दुःख या क्षणी बाहेर पडत आहे. माझ्या प्रत्येक श्वासासोबत मी एनर्जाइज होत आहे. श्वास सोडत मी तणावमुक्त होत आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीत स्वतःला एक संकल्प देऊया. समाधानाय सौख्याय निरोगत्वाय जीवने योगमेवा अभ्यासते प्राज्ञा यथाशक्ती निरंतरम.
मला माझ्या जीवनात सुख समाधान, उत्तम शारीरिक मानसिक आरोग्य प्राप्त करून घ्यायचंय आणि यासाठी उचित अशी साधना मी नित्यनेमाने करणार आहे. आपला आत्मविश्वास वाढत चाललाय, इच्छाशक्ती प्रबळ होत चालली. आपल्या जीवनाकडे जे काही ध्येय आहे, जे काही उद्दिष्ट आहे, त्यासाठी पोषक अशी सकारात्मक ऊर्जा आपल्याला या क्षणी प्राप्त होतीये. मनोमन आपले आद्य गुरुजन, आपले आई वडील, इष्ट देवता, कुलस्वामी त्यांचं स्मरण करूया. त्यांना मनापासून वंदन करूया. आपली जे काही ध्येय आहेत, त्यासाठी या सगळ्या शक्तींचा आशीर्वाद घेऊया. ही संपूर्ण शक्ती आपल्याला तथास्तु असा आशीर्वाद देत आहे. हळूहळू आपल्या या शांत स्थितीतून आपण पुन्हा एकदा आपली जाणीव आपल्या देहाकडे घेऊन येऊया. योग कर्म सुकौशल्यम या श्लोकाप्रमाणे आपल्याला आजची कर्म नियोजित कामे पूर्ण करायची आहेत. त्यासाठी लागणारी पोषक ऊर्जा, सकारात्मक विचार आपल्याला प्राप्त झालेले आहे. हळूहळू आपल्या हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करा. मान डावीकडे उजवीकडे अगदी सावकाश फिरवून घ्या. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर नेऊन एक हलकासा खेच संपूर्ण शरीराला आपण आजच्या दिवसासाठी प्रचंड आत्मविश्वासाने आणि इच्छाशक्तीने सज्ज होतोय. आपल्या मनातली सगळी भीती, काळजी, दुःख आपण बाहेर सोडली आहेत आणि प्रभावी व्यक्तिमत्व आपलं तयार झालेलं आहे. सावकाश डाव्या कुशीला वळा आणि उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये अगदी सावकाश डोळे उघडायची घाई न करता सावकाशपणे बैठक स्थितीत. शरीर आणि मनाचं सामर्थ्य वाढवणाऱ्या महामृत्युंजय मंत्राचं पठण. दोन्ही हात जोडून घेऊया, जोडलेले हात हृदयापाशी. ॐ त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मोक्षीमामृतात्। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। आपले जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. एक श्वास भरून घेऊन श्वास सोडत कमरेतनं पुढे झोपूया. आपले जोडलेले हात कपाळ जमिनीवर. आपली संपूर्ण साधना ओमला समर्पित. मनामध्ये शरणागत भाव, समर्पण भाव, आपले सगळे अहंकार, राग, द्वेष आपण बाहेर सोडून देत आहोत आणि प्रचंड आत्मविश्वासाने आपल्या दिवसाला, आठवड्याला सुरुवात करीत आहोत. श्वास घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हातांच्या तळव्यांचं घर्षण. निर्माण झालेली ऊब अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊया. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. धन्यवाद. आपला आजचा वर्ग इथे संपन्न होत आहे. भेटूया उद्या सकाळी. धन्यवाद. हरिओम. सगळ्यांना शुभ दिवस. मीटिंग एंड करतील.